रिप्लाय दाखवली नाही तिथं तुम्ही मग कुणी पण चिडणार. आदल्या दिवशी शिवेगाळी केली त्याला वर मॅटवर जाताना कुस्ती खेळायला. असं नव्हतं ना करायला लागत. गेली 4-5 वर्ष झालं तुम्ही बघताय की बऱ्याचदा तो महाराष्ट्र केसरीमध्ये आलेला आहे, 2 वेळा महाराष्ट्र केसरी सुद्धा झालेला आहे. आता पुढची 3 वर्ष तो खेळताना दिसणार नाहीये तुम्हाला? असं त्यांनी निर्णय घ्यायला हे चुकीचंच आहे. निलंबित करणं मग हे कसं गरिबाच्या मुलांना अन्याय करायचा. आणि पंचांना पण शिक्षा द्या ना. मग आमचं मत आहे पंचांना शिक्षा द्या. मुलाला का असं तुम्ही करता? प्रत्येकाच्या मुलावर अशी सगळ्यांचीच मुलं आहे. गरिबाच्या मुलावर असा अन्याय नका करू. आम्ही गरीब घरातल्यातलंच कुटुंब आहे. आज त्याला आम्ही शेती व्यवसाय, आमचा दूध व्यवसाय याच्यातूनच आम्ही त्याला घडवले. आणि मग तुम्ही असं मुलांना असा लगेच तुम्ही ठोक निर्णय का घेता? मग पंचांना पण निर्णय घ्या ना. ह्या बाबतीत पंचांना पण निर्णय द्या ना. पंचांना पण हो द्या ना काही शिक्षा. फक्त मुलालाच का अशी शिक्षा करता? माझंच काय सगळे मुलं ते खेळणारीच असतात ना. एक गरीब घरातलीच मुलं कुस्ती करतात सगळी. अशी कोण अशी असं नाहीच आहे ना.